वृक्ष चळवळ वाढीस लागावी आणि गावे पुन्हा हिरवीगार व्हावीत यासाठी सातारा पंचायत समितीच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबवला जात आहे। शाळा, अंगणवाडी, गावाची सार्वजनिक जागा किंवा कोणतीही शासकीय जागेवर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। झाडे लावा, झाडे जगवा आणि पैसे कमवा असे या उपक्रमाला नाव देण्यात आले असून यामध्ये सातारा तालुक्यातील 40 गावं सहभागी होणार आहेत। आतापर्यंत 36 गावांनी या योजनेसाठी सहभाग घेतला आहे। चला तर मग जाणून घेऊया नेमकी काय आहे ही योजना, काय आहे हा अनोखा उपक्रम, जाणून घेऊया गट विकास अधिकारी सातारा पंचायत समिती सतीश बुद्धे यांच्याकडून। पंचायत समितीमार्फत झाडे लावा, झाडे जगवा आणि पैसे कमवा ही एक संकल्पना आम्ही आपल्या तालुक्यातील उमेद अभियान स्वयंसहायता गटाच्या महिलांसमोर मांडली। आम्ही मार्च महिन्यामध्ये कार्यशाळा घेऊन इच्छुक महिलांना ही सर्व तालुक्यातील सर्व ज्या उमेद अभियानच्या प्रेरिका आहेत त्यांना इथं बोलून संकल्पना सांगितली। ज्या इच्छुक असणार आहेत त्यांची आम्ही नोंदणी करून घेतली। त्या महिलांनी जे कुठल्या ठिकाणी गावामध्ये रोपं लावणार आहेत, काही रस्ते असतील, काही शाळेचे ग्राउंड असतील, अंगणवाडीचे ग्राउंड आहेत, PHCचे ग्राउंड आहेत, त्याचबरोबर काही गावांमध्ये गायरान आहे, रस्त्याच्या दुतर्फा आहे, या ठिकाणी झाडे लावण्याचे नकाशे आम्ही त्यांना ग्रामपंचायतीला द्यायला सांगितले। जून जुलैमध्ये आमच्या गावचे ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच गावांनी प्रस्ताव दिले की आम्हाला ह्या झाडे लावा, झाडे जगवा आणि पैसे कमवा ह्या संकल्पनेत सहभाग घ्यायचा आहे। त्यानंतर आम्ही सामाजिक वनीकरण जो आपला महाराष्ट्र शासनाचा विभाग आहे त्यांच्याकडून मोफत रोप गावांना दिली। त्याचबरोबर काही देणगीदारांनी सुद्धा आपली मोठी रोप, फळझाडं ही गावांना दिली। त्याच्यामध्ये हनुमंतराव पवार नामचे एक देणगीदार आहेत जावळीचे, त्यांनी लाखो रुपयाची रोपं गावांना दिली। हळूहळू हे महिलांमध्ये चांगलं वातावरण होत गेलं। ॲक्च्युली ही शासनाच्या 2 योजना आहेत, त्याचा आम्ही एक कन्व्हर्जन्स केलेलं आहे, अभिसरण केलेलं आहे। ह्याच्यामध्ये केंद्र सरकारची महात्मा गांधी रोजगार हमी योजना, त्याचबरोबर त्याच्या अंतर्गत आपण बिहार पॅटर्न म्हणून एक काम आहे, त्याच्यामध्ये आपण 250 झाडं सार्वजनिक ठिकाणी लावल्यानंतर त्याचं संगोपन करण्यासाठी प्रतिदिन 297 रुपये मजुरी रोजगार हमी योजनेअंतर्गत आपण देत असतो। आम्ही वेगळं असं केलं की ह्या योजनेला महाराष्ट्र शासनाचं उमेद अभियान जे स्वयंसहायता गटांना महिला सबलीकरणासाठी शासनाची ही पथदर्शी योजना आहे, त्या महिलांना ह्याच्यामध्ये अभिसरित करून घेतलं। त्याच्यामध्ये आम्ही गट हा एक युनिट ठेवला। ह्याच्यामध्ये आपण एका गावामध्ये जर 250 झाडं लावली तर 4 महिलांचे आपण जॉब कार्ड घेतो। त्या जॉब कार्ड 4 घेण्याचा उद्देश असा आहे की सपोज आपण एकाच महिलेला जरी जबाबदारी दिली तर कदाचित तिचं दुर्लक्ष होऊ शकतं किंवा एकीला सर्व 250 झाडं कव्हर करणं त्रासदायक होऊ शकतं, म्हणून आपण 4 महिलांमध्ये जबाबदारी वाटून दिली। आपण प्रत्येक आठवड्याला एका महिलेचं मस्टर काढतो। एका आठवड्याला तिने संगोपन केल्यानंतर पुढच्या आठवड्यात तिचं मस्टर परत येतं आणि आपण 15 दिवसाच्या आत त्या महिलेला प्रतिदिन 297 प्रमाणे एका आठवड्याला 2079 रुपये तिच्या अकाउंटला जमा करतो। आज तागायत 35 गावांमध्ये किमान 250 झाडं लावलेली आहेत एका युनिटमध्ये। 6 गावांमध्ये 2 युनिट घेतले आहेत, म्हणजे तिथं 8 महिलांना रोजगार मिळाले, म्हणजे तिथं किमान 500 झाडं लावले आहेत। काही गावांमध्ये 800 ते 1000 पण गावं झाडं या संकल्पनेखाली लावलेली आहेत। सातारा तालुक्यामध्ये आत्ता पंचायत समितीमार्फत 38 युनिट म्हणजे 32 गावांमध्ये 38 युनिट सुरू आहेत। त्याच्या अंतर्गत पंचायत समितीच्या मार्फत 150 महिलांना प्रति महिना आपण 2079 रुपये त्यांच्या खात्यात जमा करत आहोत। त्याचबरोबर ह्या अभियानाअंतर्गत आज तागायत आपल्या तालुक्यात इंडिजिनस म्हणजे देशी स्वरूपाची 10,000 झाडं लागलेली आहेत। न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा।